मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मुंबई पोलिसांनी परवानगी दिल्यानं आजही आंदोलन सुरू आहे। दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंबईमध्ये ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळेल। तर दुसरीकडे सरकारच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आझाद मैदानाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। नंदकिशोर, आत्ताची आझाद मैदानावरची नेमकी परिस्थिती काय, थोडं वर्णन करून सांगा। विक्रांत, जर पाहायला गेलं तर आज काल रात्रीपासून खरं तर पाऊस आहे। आज सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मला कॅमेरामॅनला विनंती करेन की काल या ठिकाणी संपूर्ण मराठा आंदोलकांनी हे संपूर्ण आझाद मैदान भरलेलं होतं। मात्र जर काल पाहायला गेलं तर जिथं भेटेल तिथं या संपूर्ण आंदोलकांनी आसरा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईचे ठिकठिकाणी असू द्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व जे प्लॅटफॉर्म 14 जे प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी संपूर्ण आंदोलकांनी आपलं ठाण मांडलेलं होतं। समोरचा जे पॅसेज आहे त्या ठिकाणी ठाण मांडलेलं होतं। सध्या जरांगे पाटील हे विश्रांती करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी परवानगी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र जे आंदोलक आहेत ते आंदोलक जैसे थे काही प्रमाणात आझाद मैदानावरती ठाण मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे संपूर्ण दृश्य आहेत ही आझाद मैदानाचे आहेत। आता थोड्या वेळात टप्प्याटप्प्याने जे बाहेर गेलेले आसरा घेतलेले जे आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा आझाद मैदानाकडे येतील। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने जे आहेत ते आझाद मैदानाकडे येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर जरांगे पाटील यांचा आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आपण समोरची दृश्य बघितली तर जरांगे पाटील खरं तर रात्रीपासून आराम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज उपसमितीची बैठक सुद्धा असल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे एकंदरीत जर उपसमितीची बैठक झाली तर एखादं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना येऊन भेटतं का हे सुद्धा आज पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आजचा दुसरा दिवस आहे मराठा आंदोलनाचा आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मराठा आंदोलक आता आंदोलनासाठी तयार असलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आज पाऊस आहे, आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात जो चिखल आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीत जे रेनकोट वाटप आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि टप्प्याटप्प्याने जर पाहायला गेलं तर आंदोलक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। काय वाटतं, आजचा दुसरा दिवस आहे, आरक्षण भेटेल? आरक्षण भेटणार आम्हाला। एवढे जे पाटील साहेबांनी जे एवढे मराठी समाजासाठी केलेलं आहे तर आपल्याला 100% आरक्षण आज भेटणार आहे। नक्कीच। एकंदरीत पाहिला तर कुठून काल आलात की आज आलात? आम्ही 27 तारखेला निघालेलो आहेत बीड जिल्ह्यातून, माजलगाव तालुक्यातून पाटलासोबतच। जोपर्यंत पाटील आहेत तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाहीत, मेलोत तरी हरकत नाहीत। सरकारला एकच कळकळीची विनंती, आमचं दैवत उपाशी पोटी बसलेलं आहे कालपासून, थोडी तरी किवदया येऊ द्या, आमच्या दैवताकडे थोडं बघा आणि काहीतरी करा। एक समाज तुम्हाला एकही वापस गेलेला दिसणार नाही। तुम्ही काही केलं सरकारने, पाणी बंद केलं, बाथरूम बंद केल्या, हॉटेल बंद केले, काही बंद केलं तरी आम्ही आमच्या सोबत सगळं गॅस आणलेले आहेत। आम्ही मैदान सोडणार नाहीत काही झालं तरी। एकंदरीत दिवसभर पाऊस पडेल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। काय म्हणजे सर, पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पावसात आंदोलन पावसातही राहणार, आम्ही येथून बिलकुल जाणार नाही। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय बिलकुल जाणार नाही। पाटलाच्या आदेशात आरक्षण भेटलं तर 2 तासात मुंबई खाली करून देऊ आम्ही, न तोपर्यंत आम्ही बिलकुल येथून हलणार नाही। नक्कीच। एकंदरीत जर पाहायला गेलं तर विक्रांत, मोठ्या संख्येने जे आहे ते आंदोलक आज सुद्धा या मैदानात येतील, वेगळा जो निषेध आहे तो व्यक्त करतील। जो जरांगे पाटील समर्थक आहे ते जरांगे पाटलांचं एकंदरीत कौतुक करतायत, त्यांच्या घोषणा देत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। 1 मराठा, 1 कोटी मराठा, 1 लाख मराठा अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत त्या सध्या देत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि सध्या भर पावसात सुद्धा हे संपूर्ण जे आंदोलक आहे ते आंदोलन करत असलेलं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते सध्या। बरं नंदकिशोर, आता आझाद मैदानावर नेमकं काय चित्र दिसतंय, तुम्ही थोडी माहिती द्या आणि कॅमेरामॅनला विनंती करून थोडं नेमकं काय चित्र आहे ते दाखवायला सांगा। कॅमेरामॅनला विनंती करीन की हे संपूर्ण जे आंदोलक आहेत ते खरं तर रात्रभर या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते। काही प्रमाणात जे आंदोलक होते ते छत्रपती शिवाजी महाराज प्लॅटफॉर्म असू दे किंवा चर्चगेटचं जे प्लॅटफॉर्म असू दे, हे दोन्हीही आसरा घेण्यासाठी एक योग्य ठिकाणी होती। त्या ठिकाणी जाऊन तिथे ठाण मांडलेले होते। आपल्या सोबत जे ताडपत्री किंवा इतर जे काही गोष्टी आणलेल्या होत्या त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी रात्री झोपी गेलेले होते। आणि आपण जर पाहायला गेलं तर या परिसरात काही प्रमाणात महानगरपालिकेकडून जे शौचालयांची सुविधा करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी काही आंदोलक आरोप करतात की आपल्याला पाणी मिळत नाहीये, महानगरपालिकेकडून योग्य शौचालयाची सोय नाहीये।
त्यामुळे जे अनेक आंदोलक आहेत ते मैदान सोडून आजूबाजूच्या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर पाऊस आहे विक्रांत, आणि पावसामध्ये सुद्धा भर पावसामध्ये हे संपूर्ण जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आता समन्वयकांकडून सुद्धा जर पाहायला गेलं तर आंदोलनात जे आलेले आंदोलक आहेत ते भिजू नये यासाठी रेनकोटचं सुद्धा वाटप करण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण थोड्या वेळापूर्वी हे संपूर्ण चित्र आपण बघितलेलं होतं, आणि आता हे संपूर्ण जे आंदोलक आहेत ते आता एका बाजूला रेनकोट घालून पुन्हा एकदा आझाद मैदानात येत आहेत, उतरत आहेत आणि जरांगे पाटील यांच्या घोषणा देत आहेत. एक मराठा लाख मराठा या घोषणा देत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या पावसात असू दे आम्ही उभे राहू आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आरक्षण घेऊ, जरांगे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत राहू, अशा पद्धतीचा ज्या भूमिका आहे ती संपूर्ण आंदोलक घेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही प्रमाणात जर पाहायला गेलं तर आता टप्प्याटप्प्यानं जे आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा मी म्हटल्याप्रमाणे जे आसरा घ्यायला मैदानाच्या बाहेर गेलेले होते ते पुन्हा एकदा मैदानाकडे येतील आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जे घोषणा आहेत एक मराठा लाख मराठा किंवा जे समर्थन आहेत ते खरं तर हे संपूर्ण आंदोलक करतील. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर मिळेल ती त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आंदोलक जे आहेत ते आसरा घेण्यासाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि टप्प्याटप्प्यानं 7 वाजलेल्या जवळपास 8-8:30च्या दरम्यान पुन्हा एकदा मैदान पॅक झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर मुंबईच नव्हे तर नवी मुंबईत सुद्धा काही जण आसरा घेण्यासाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. सिडको भवन जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठे आंदोलक आहेत त्यांनी आसरा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतात. दादर स्टेशनवरती सुद्धा काही जे आंदोलक आहेत ते थांबलेले होते. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर पाऊस पडतोय आणि पावसात आझाद मैदानात सुद्धा रात्रभर काही ठिकाणी काही आंदोलकांनी ठाण मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या माहितीसाठी.